आज मी मार्केटमध्ये गेली होती आणि मला ही ब्रोकोली दिसली. तर ना ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फायबर असतं. त्याच्यामुळे मी ही ब्रोकोली घेतली. पण नंतर मला याचं काय बनवायचं हे कळत नव्हतं. आता बघा, आता माझ्याकडे काही भाज्या होत्या, तर म्हटलं चला या सगळ्या भाज्यांचं मिळून काहीतरी बनवूया, म्हणजे मुलं देखील खातील. तर बघा, सगळ्या भाज्या मी इथे कट करून घेतल्या. यामध्ये मी गाजर, बटाटा, ब्रोकोली आणि हिरवे मटार घेतलेले आहेत. आता या कट करून घेतलेल्या भाज्या आहे ना, एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता इथे कुकर घेतलाय. सगळ्या भाज्या आपण या कुकरमध्ये घालून घेऊया. तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर फक्त अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालून घ्यायचं, म्हणजे भाज्यांना ना चांगलं मीठ आतपर्यंत लागेल. आणि याची एक सिटी काढून घेऊया. जोपर्यंत आपल्या कुकरची सिटी होते तोपर्यंत एका प्लेटमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. चवीपुरतं मीठ घालायचं, तेल घातलंय आणि पाणी घालून ना असं जसं आपण चपातीला मळतो तसाच हा गोळा तयार करून घेतला. आता आपण हा साईडला ठेवून घेऊया. तर दुसरीकडे बघा, आपला कुकरसुद्धा झालेला आहे. याची सिट्टी काढून घेतली. भाज्या मस्त शिजल्या आहेत. तर या भाज्यांमधलं ना सगळं पाणी आधी काढून घ्यायचं. तर आता एका पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे, जिरं आणि सोबत सोफ घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे आणि आलं, लसूण, मिरचीची म्हणजे ठेचून घेतलेलं पेस्ट घातलेलं आहे. नंतर याच्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर आणि हळद पावडर घातलं आहे. चांगला मसाला परतून घेतला. नंतर आपल्या या ज्या भाज्या होत्या ना, त्यासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायच्या. तर भाज्यांमध्ये ना अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. तर या पद्धतीने सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. नंतर आपण जे पावभाजी मॅशर असतं ना, त्याने सगळ्या भाज्या आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहे. तर बघा, या पद्धतीने सगळ्या भाज्या अशा एकजीव झाल्या पाहिजे. तर या पद्धतीने चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घातला आहे, सोबतच थोडंसं मीठ घातलं आहे. कारण मीठ आपण आधीसुद्धा भाज्यांमध्ये घातलेलं होतं. नंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि याला थंड करून घ्यायचं. तर बघा, हे थंड झाल्यानंतर या पद्धतीने घट्ट होतं. तर हे थंड करून घेतल्यानंतर आपला गव्हाचं जे पीठ मळलं होतं ना, त्यातला गोळा तोडून घ्यायचा आणि या पद्धतीने हाताने मध्ये असं स्पेस करून घ्यायची आणि आपण हे भाजीचं जे सारण बनवून ठेवलं आहे ना, ते याच्यामध्ये भरायचं आणि आता आपण हे लाटून घेणार आहे. तर आता सर्वात आधी ना पीठ लावून असं हाताने प्रेस करून घ्यायचं. नंतर लाटण्याने हलक्या हाताने हे लाटून घेतलं आहे. तर बघा, हा पराठा अजिबात फाटत नाही. भरपूर असा भाज्यांनी भरलेला हा पराठा आहे. तर मुलं देखील हा आवडीने खातात. तर आता दोन्ही साईडने मस्त तव्यावर खरपूस रंग येईपर्यंत शेकून घेऊया. तर बघा, या पद्धतीने मस्त शेकून घ्यायचं. याच्यावर तुम्ही बटर, तूप किंवा तेल काहीही घालू शकता. तर दोन्ही साईडने मस्त हा शेकून घेतलेला आहे. मुलं ना अशा भाज्या खायला बघत नाही आणि या पद्धतीने पराठा वगैरे करून दिला ना, तर त्यांच्या पोटात देखील भाज्या जातात. तर बघा, मस्त असा खरपूसा पराठा भाजून घेतला आहे. याच्यावर मस्त बटर लावून घ्यायचं. यासोबत मी एक चटणी बनवली होती. तर तुम्ही या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा याच्यासोबत ना चटणी नाही राहिली तरी देखील हा पराठा अगदी चमचमीत लागतो. नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग, बाय बाय.